अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी भक्त हो, कसे आहात? श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि करतच असतील, कारण का जे खरे स्वामी भक्त आहेत त्यांना स्वामी महाराज नक्की ओळखतात, त्यांची स्वामी सेवा रुजू होते. त्यामुळेच चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण कधी कधी देवांच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा आपल्याला रडायला येते. तर ते देवासमोर रडल्याने नक्की काय होते ते आपण पाहूयात. ते रडल्यानंतर नक्की काय होतं याबाबत तुम्हाला काय माहिती आहे का? फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवापुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे पाणवतात. आपोआपच डोळ्यातून पाणी वाहू लागते. हुंदके येतात, लोक रडतात, देवापुढे नतमस्तक होतात. अशी परिस्थिती तेव्हा येते जेव्हा संपूर्ण जग मोहमाया आहे हे आपल्याला समजतं. आपण ज्यांना आपल्या जवळच समजत असतो, आपल्या प्राणाहूनही जे आपल्याला प्रिय होतात, ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करत होतो, अशी आपल्या रक्ताची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात, म्हणजे आपण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला असतो, पण तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात, आपल्याला दूर लोटतात, आपला द्वेष करतात. तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्याच्यासाठी आपण हे जीवन खर्ची केले, ज्यांच्या सुखासाठी आपण झटलो, ते कधीच आपले नव्हते. आपला फक्त तो परमेश्वर आहे. मोहमायेच्या जाळ्यात आपण अडकलो गेलो आणि आपणच आपल्याच माऊलीला, आईला विसरलो, तिच्यापासून दूर केलो. जेव्हा एखादी व्यक्ती देवासमोर रडते तेव्हा ती म्हणते की हे देवा, तुझ्याशिवाय मला कोणीच नाही. ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवापुढे नतमस्तक होऊन जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो. यावेळी कोणत्याही फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते, कारण हे शब्द थेट हृदयातून बाहेर पडलेले असतात. ज्या व्यक्तीला या सगळ्यांचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवतेशी एकरूप होतो आणि त्या व्यक्तीला वाटतं की साक्षात देव आपल्याकडे आपल्या आईच्या रूपाने पाहत आहेत. त्या व्यक्तीला असं वाटतं की देव त्याला म्हणत आहे की बाळा, रडू नकोस, तू माझाच आहेस. तू जे काही भोगत आहेस ते सर्व सहन कर. ही सर्व मोहमाया आहे, ही संपूर्ण दुनिया खोट्याची आहे, हे तुला समजले आहे, परंतु तू माझा आहेस, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार येत असतील, सुरू असतील, तर तू वाईट विचार करणं बंद कर. मित्रांनो, ही जाणीव फार कमी लोकांना होते आणि ज्यांना होते ते खरोखर नशीबवान असतात, कारण ते देवाशी एकरूप झालेले असतात. मित्रांनो, हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो आणि ज्यावेळी तो व्यक्ती आपलं मागणं देवाकडे मागतो, त्यावेळी त्या व्यक्तीची मागणी लगेच पूर्ण होते, इच्छा पूर्ण होते. तसेच जर तुम्ही दुःखी असाल तर देव तुमच्या नकळत तुम्हाला त्या दुःखातून हळूवार बाहेर येण्याचा मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि तुमची स्वामी सेवा कशी सुरू आहे तेही कमेंटमध्ये सांगा. आणि स्वामींचं नामस्मरण आणि स्वामींची सेवा ही नेहमी चालू ठेवा, जरीही तुम्ही दुःखात असाल तरीही आणि सुखात असाल तरीही, कारण का स्वामी आपल्या नेहमी पाठीशी आहेत. कर्म हे आणि कोणाला म्हणजे कर्माची फळं ही चुकलेली नाही आहेत. आपण चांगले कर्म करा, आपल्याला चांगले फळ भेटेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी एक थोड्या वेळ श्री स्वामी समर्थांचा जप करते, तुम्हीही करा. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ.